आज आपण बनवूया काबुली चण्याची भाजी। छोले भटुरे बनवताना आपण जी भाजी बनवतो तीच भाजी कशा पद्धतीने बनवायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। भटुऱ्यासोबत खायला अगदी चविष्ट व हॉटेलसाठी सारखी चव देणारी ही भाजी आहे। तर ही भाजी कशा प्रकारची बनवली जाते आपण बघूया माझ्या पद्धतीने। याकरता मी अर्धा पाव मोठे काबुली चणे रात्रभर भिजू घातले आहे। त्यानंतर सकाळी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे व कुकरला 1 शिटी वाफवून घ्यायची आहे। हे बघू शकता आपले काबुली चणे एका शिटीमध्ये व्यवस्थित शिजल्या गेले। खूप जास्त शिट्या होऊ द्यायच्या नाही। आता 1.5 टमाटर मी पाण्यामध्ये बॉईल करायला ठेवले आहे। यासोबत तुम्ही 7-8 काजू पण टाकू शकता। माझ्याकडे नव्हते म्हणून मी टाकले नाही। व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। तसेच या टमाटरसोबत आपल्याला काही मसाले पण नंतर बारीक करून घ्यायचे आहे। आता आपल्याला यासोबतच कांद्याची पेस्ट लागणार आहे। त्याकरता 2-3 कांदे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत अशा प्रकारे शिजवून घ्यायचे आहे व त्यामध्ये काही खडे मसाले आपल्याला टाकायचे आहे। हे अशा प्रकारचे खडे मसाले आपल्याला टाकायचे। हा मसाला मी थोडा जास्तच करून घेतला आहे कारण मला दुसऱ्या दिवशी बिर्याणी करायची आहे। तुम्हाला जेवढा लागेल तुम्ही तेवढा मसाला तयार करू शकता। खडे मसाले पण तुम्हाला जे आवडत असेल भाजीत खायला तुम्ही ते टाकू शकता। मी एवढ्याच मसाल्यात भाजी करत असते त्यामुळे मी एवढेच खडे मसाले टाकले, खूप जास्त खडे मसाले टाकले नाही। आता मी जे टमाटर बॉईल केले होते त्यामध्ये थोडासा आंबा, अर्धी शिमला मिरची, अद्रक हे संपूर्ण साहित्य टमाटरसोबत बारीक करून घेणार आहे। अशा प्रकारे हे बारीक करायचे आहे। आता यासोबतच कांद्याची पेस्ट पण आपल्याला बारीक करायची आहे। आता आपल्याला काबुली चण्याला फोडणी घालण्याकरता जिरं, मोहरी, 1 तेजपान मी कढईमध्ये टाकून घेतले आहे। तेल थोडे जास्त टाकायचे आहे त्यामुळे तरी छान येत असते। मोहरी थोडी कडकडली की यामध्ये आपण जे पेस्ट तयार केले आहे टमाटरचे व कांद्याचे ते यामध्ये नंतर टाकून घ्यायचे आहे। आता मी यामध्ये थोडे चॉप केलेले कांदे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घेतले। त्यानंतरच यामध्ये जे 2 मसाले तयार केले होते कांद्याची पेस्ट आणि टमाटरची पेस्ट ती यामध्ये टाकली आहे। व्यवस्थित तेल वर येतपर्यंत आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे आहे। आता यामध्येच आपल्याला हळद, गोडा मसाला, चवीनुसार मीठ, धने, जिरं कूट टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोड्या वेळाने यात 2 चम्मच तिखट टाकायचे आहे। संपूर्ण साहित्य व्यवस्थित शिजल्यानंतर आपण जे काबुली चणे शिजवले होते ते यामध्ये मसाल्यामध्ये थोड्या वेळ होऊ द्यायचे आहे। आपले चणे आता मसाल्यामध्ये व्यवस्थित झालेले आहे। आता शिजल्यानंतर आपण यामध्ये आपल्याला जेवढा जास्त रस्सा हवा आहे तेवढे यामध्ये पाणी टाकू शकतो किंवा अशा प्रकारे घट्ट पण ठेवू शकतो। अशी पण भाजी खायला छान वाटत असते। आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे कारण की हा रस्सा थंड झाल्यावर अजून घट्ट येणार आहे। त्यामुळे यामध्ये 1 ग्लास पाणी टाकले आहे व त्यानंतर उकळी आल्यानंतर यामध्ये हिरवा सांबार बारीक चॉप करून टाकायचा आहे। अशा प्रकारे आपली काबुली चण्याची भाजी खायला तयार। अशा प्रकारची भाजी नुसत्या भटोऱ्यासोबतच नाही तर एरवी पण तुम्ही जर कधी काबुली चणे बनवत असाल तर अशा प्रकारचे बनवा। भाजी मुलांना खायला खूप आवडेल। ही भातासोबत किंवा पोळीसोबत पण खायला खूप टेस्टी वाटत असते। तुम्ही नक्की बनवून बघा काबुली चण्याची अशा प्रकारची भाजी।